नमस्कार. तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत पिठलं भाकरी. पिठलं हे महाराष्ट्रीयन पाककृतीत अत्यंत लोकप्रिय, चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. याला बेसन किंवा झुणका असेही म्हटले जाते. पिठलं हे कमीत कमी वेळात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकावे. तेल छान तापले की त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता व हिरवी मिरची टाकून 1 मिनिटभर परतून घ्यावं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. त्यातच ठेचलेला लसूण घालून लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावं. पिठलं हे प्रामुख्याने हरभरा डाळीच्या पिठापासून बनवले जाते. त्यासाठी एका बाउलमध्ये डाळीचे पीठ घेऊन आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मोडून घ्यावे. हळद टाकून परतून घ्यावे. हे मिश्रण कढईत ओतावे. बेसनाचे मिश्रण हळूहळू कढईत ओता आणि सतत ढवळत राहा. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून छान मिक्स करावे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान शिजू द्यावं. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर पिठल्याला छान उकळी फुटली आहे. इथे आपले गरमागरम पिठलं तयार आहे. गरम गरम भाकरी, ठेचा आणि कच्चा कांदा यासोबत पिठल्याची चव अधिकच छान लागते. अशा खमंग चवीसाठी बघत राहा तिघांचा तडका.